म्हणजे मॉर्निंगचं तर असं होतं की माझा बीपी ऑलरेडी हाय झालेला होता. मी खूप म्हणजे ह्याच्यामध्ये 180 काहीतरी झालं होतं. सरांनीच मला सांगितलं होतं, तुम्ही जर आजच डिलिव्हरी नाही केली तर तुम्हाला झटके वगैरे येऊ शकतात, म्हणजे पुढे काही जर झालं तर म्हणजे तुम्हाला नुकसान व्हायला नको वगैरे, एवढं सगळं आपण केलंय. त्यानंतर मी ऍडमिट वगैरे झाले, डिलिव्हरी झाली. नंतर सरांनी मला सांगितलं की तुला काय पाहिजे होतं. म्हटलं काही नाही, फक्त बाळ हवं होतं. काही असो, बाळ हवं, म्हणजे त्याचा आनंद असाय. तर पहिला वगैरे झाला, एक मुलगा झाला म्हणून सांगितलं गेलं. नंतर एका मिनिटाने सरांनी अजून सांगितलं की तुला दुसराही मुलगाच झालाय. म्हणजे आणि कसं असतं, एक म्हणजे भारतात म्हणलं की म्हणजे एक मुलगा म्हणलं की थोडंसं जास्त आनंदाचं वातावरण निर्मित होतं. मग मी तिथेच खूप खुश होते की चला डिलिव्हरी झाली, काही का टेन्शन गेलं. म्हणजे सेकंड चान्स घेण्याची गरज नाही. समजा 2 मुली झाल्या असत्या तर आणखीन सरांकडे वापस या, ट्रीटमेंट द्या. तर पहिले एक मुलगा झाला म्हणून सरांनी सांगितलं, नंतरही सांगितलं की नेक्स्ट दुसराही बेबी बॉयचा आहे. त्यावेळेसच मी खुश होते, चला आता कोणत्याही प्रकारच्या हॉस्पिटलला चक्रा करायची गरज नाहीये. खूप केलं, कारण की मी 7 वर्षात कंटाळून गेलते. अपेक्षाच सोडली होती की होईल, म्हणजे असं वाटतं ते खोटं असते, डॉक्टर फक्त पैसे खातात, होत काहीच नसतं. आता एवढे डॉक्टर बघितल्यानंतर असं वाटतच ना की सगळ्यांकडे गेले, सगळे म्हणायचे एका महिन्यात होतं, एवढा काही मेजर प्रॉब्लेम नाही. मग मेजर नाही तर का होत नाही, हाच व्हायचा ना. अधिक माहिती आणि मार्गदर्शनासाठी आजच ओवाजित IVF ला संपर्क करा.